देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसं दह्यामध्ये लोणी, तसा देही चक्र पाणी. देव देहात देहात, काओ जाता देवळात. तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना. तुकाराम महाराजांनी इथे मूढ हा शब्द वापरलेला आहे. मूर्ख कोणाला म्हणतात तुकाराम महाराज? जी मंडळी त्याला जे काही मिळालेलं आहे त्याच्याविषयीच कृतज्ञ नाही आहेत, किंवा ते शोधण्यासाठी स्वतःचं शरीर, स्वतःच्या शरीरात असणारा आत्मदेव, आनंद हे सगळं विसरून माणूस बाहेर भरकटत चाललेला आहे. हे जेव्हा तुकाराम महाराजांना दिसतं ना, तेव्हा तुकाराम महाराज अशा लोकांना शहाणं करण्यासाठी मूढ हा शब्द वापरतात. कारण माणसाचा एक स्वभाव आहे, त्याला जे फुकट मिळतं, जे कष्ट करून तो मिळवत नाही, त्याचा वापर तो कसाही करतो आणि त्याच्याविषयी तो कृतज्ञ नसतो. पण जे कष्ट करून मिळवतो ते मात्र तो जपून जपून वापरतो. तसंच देवाबाबतीत आणि देहाबाबतीत माणसाचं असंच काहीसं झालेलं आहे. बरीच मंडळी या शरीराला महत्त्वच देत नाहीत. शरीर म्हणजे काय? आपण जन्माला आलोय तर वापरायचं आणि जीवन जगून घ्यायचं या नावाखाली कसाही शरीराचा वापर करून घेतात. म्हणून तुकाराम महाराजांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात देऊन टाकली. काय म्हणतात तुकाराम महाराज? देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. कुठे जातो शोधायला? इथेच सगळं काही आहे. या देहातच जो आनंद आहे, जो गोविंद आहे, त्याला पहिले पहा, त्याचं पहिले भजन कर, पूजन कर. अहो, ह्या शरीराने किती सांभाळलं आपल्याला. आज हा व्हिडिओ ऐकणारी 25 वर्षाची, 35 वर्षाची, 40 वर्षाची, 50, 60, 80, 90 वर्षापर्यंत ऐकणारा हा व्हिडिओ असतील मंडळी. पण तुमचं हे जे शरीर आहे हे इतके वर्ष तुम्हाला सांभाळतंय. किती छान, किती सुंदर व्यवस्था सगळ्या व्यवस्थित रीतीने या शरीरामध्ये चाललेल्या आहेत. एकदा लक्ष द्यायला पाहिजे माणसाने. एकदा जर आपण या शरीराकडे पाहायला लागलो ना, तर खरोखरच डोळ्यात पाणी येईल. इतकं सुंदर आणि इतकं चमत्कारिक सगळ्या गोष्टी, सगळ्या घडामोडी या शरीरात अगदी सहज चाललेल्या आहेत. आत्ता आम्ही शांत अवस्थेत बसलेलो आहोत, आराम अवस्थेत आहोत. या स्थितीमध्ये माझा आणि तुमचा श्वास जो चाललेला आहे ना, त्यामध्ये फुफ्फुसं 500 सेल्सिअस हवा आत घेत आहेत आणि बाहेर सोडत आहेत. जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा 15 ते 17 लिटर हवा आपण आत घेतो, बाहेर सोडतो. जेव्हा आपण धावतो तेव्हा 56 लिटर हवा आत येते आणि बाहेर जाते. तुमच्या हृदयाचा एक एक ठोका, एक एक मिनिटाला 5 लिटर रक्त संपूर्ण शरीरापर्यंत पोचवतोय. हे हृदय म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत धडधडणारा अद्भुत पंप आहे. या मेंदूमध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स आहेत. हे न्यूरॉन्स काय काम करतात? आपल्या मेंदूतले सगळे जे संकेत आहेत ते शरीरापर्यंत पोहोचवणे, शरीराचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचवणे, आणि तेही एका सेकंदात. म्हणजे जरा काही खडचटलं तर पटकन आई ग येतं की नाही आपल्या तोंडातून. काय येतं ते? कारण तो जो वेग आहे ना, आपल्या शरीराचा जो संकेत पाठवण्याचा जो वेग आहे तो किती फास्ट आहे त्याचा विचार करा. या मेंदूमध्ये किती गोष्टी आज माणसाने साठवलेल्या आहेत. मेमरी, काय पॉवर आहे मेंदूची. म्हणजे अगदी चौथीतलं कुठलं एखादी घटना घडलेली असेल, ती पटकन आठवायची असेल तर बटन दाबल्यासारखं पटकन आपल्या डोळ्यासमोर ते येतं. कसं काय येत असेल? कुठल्या मेंदूच्या भागामध्ये हे सगळं साठत असेल? आणि एखाद्या लॅपटॉपमध्ये फाईल काढायची तरी त्याला 15-20 मिनटं अगदी जातातच. पण मेंदू किती फास्ट काम करत असतो. स्मरणशक्ती, लक्षात ठेवणं आणि ते पुन्हा जेव्हा आठवायचं तेव्हा आठवणं, कॉम्प्युटरपेक्षा वरचं हे मेंदूचं कार्य आहे. आणि माणसाने आज जे काही जगामध्ये घडवलेलं आहे ना, ते सगळं या मेंदूच्याच बळावरती त्याने साम्राज्य निर्माण केलेलं आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. काय बुद्धीचं वैभव आहे आणि या वैभवाचा वापर करूनच माणसाने जगामध्ये क्रांती केलेली आहे. या बुद्धीचा 2% वापर केलेला आत्तापर्यंत माणसाने. 98% माणूस वापरच करत नाही आहे. त्या 2% एवढं सगळं घडवलं माणसाने. म्हणजे विचार करा, आपल्या शरीरामध्ये जे जे अवयव आहेत ते किती ताकदवान आहेत. आपलं हृदय, आपली फुफ्फुसं ही काय कार्य करतायत. आपली पचनेंद्रिय, आता मी तुमच्याशी बोलते पण मी जे काही खाल्लेलं अन्न आहे ते माझं पचलं जातं आहे. तुम्ही खाल्लेलं अन्न तुमचं पचलं जात आहे, पण तुम्ही एका बाजूने ऐकताय, मला पाहताय. डोळ्यांची किमया बघा, किती दूर दूर या डोळ्यांना पाहायला मिळतं आपल्याला. म्हणजे इथे पृथ्वीवरचा माणूस दूरवर असणाऱ्या चंद्राला पाहू शकतो, सूर्याला पाहू शकतो. इतकी या छोट्याशा बुबुळांची किमया आहे. इतकी सुंदर रचना आहे. किती छान आहे बघा. या 2 खोबऱ्यांमध्ये डोळे कसे
हिरा कसा एका कोंदणात ठेवावा तसे हे डोळे ठेवलेले आहेत. त्याला सुरक्षा पण आहे, पापण्या पण आहेत, वरती बुगळ्या पण आहेत, की हे बुगळ्या नसते तर कसे दिसलो असतो आपण. हे नाक एवढंच आहे, एवढं असलं असतं तर कसं वाटलं असतं. पण ती व्यवस्था, ती रचना, परमेश्वर म्हणजे कलाकार आहे. काय सुंदर आहे हे मानवी देह. बघा ना तुम्ही, या शरीरामध्ये जे 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 अवयव आहेत ते अगदी सहज काम करतायत. आपल्याला काय मेहनतच करायला नको, फक्त खायचं काम करायचं, पचवायचं काम शरीर करतंय, त्यामध्ये पाचक रस निर्माण करण्याचं काम शरीर करतंय, त्यानंतर ते पुढे ढकलण्याचं, त्याच्यातला मल बाहेर टाकण्याचं काम सुद्धा शरीर करतंय. कुठे कष्ट लागतात हो. कुठले तरी विचारांमध्ये आपण गर्क असतो, पण हे शरीर सतत त्याचं काम कसं सहज चाललेलं असतं, त्याच्यामुळे आपण आनंदी असतो. किती वर्ष माणूस आनंद जीवन जगण्यासाठी या शरीराचा वापर करतो. कसं हे माध्यम आहे शरीर जे मिळालेलं आहे. आणि हे जे शरीर आहे ना, याला पाहता आलं पाहिजे माणसाला. कशाच्या रूपात? परमेश्वराच्या रूपात. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, शरीर हेच तुझं मंदिर आहे. ज्या माणसाला शरीर साक्षात परमेश्वर याचा साक्षात्कार झालेला असतो, तोच माणूस हे वाक्य बोलू शकतो, देह देवाचे मंदिर. तुकाराम महाराजांना याची जाणीव झाली की ह्या शरीरात जे काय आहे तेच किती दिव्य आहे, आणि ते न पाहता मी कुठे दुसरीकडे शोधतोय देवाला. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना उपदेश केलेला आहे. कारण तुम्ही बघा ना, या शरीरामध्ये ज्या ज्या व्यवस्था आहेत ना, त्या आपण बघायला गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या शरीराने किती काय काय देऊन ठेवलेलं आहे, किती चमत्कारिक गोष्टी आतमध्ये घडत आहेत. आणि ही शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती मूर्ती आहे हो. म्हणजे तुम्ही मंदिरात जाता, त्या देवळात जेव्हा मंदिराच्या मूर्तीला पाहता, त्या मूर्तीमध्ये पाहतो तेव्हा तिथे तेच असतं ना, कान नाक डोळे हात पायच असतात. पण त्या मूर्तीला आपण नमस्कार करतो, पण ह्या शरीराला आपण मात्र विसरतो, ज्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे. हे जे शरीर आहे ना, हे शरीर म्हणजे आपल्यासाठी प्रतिष्ठान आहे. चैतन्य शक्ती हे अधिष्ठान आहे आणि जीवन हे अनुष्ठान आहे. हे आपण विसरता कामा नये. या शरीराच्या माध्यमातून माणूस सगळं काही करू शकतो. शरीर आणि आत्मा हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणूस जीवन जगत असतो. या शरीरातून जो पाहतो तो जीव पाहतो, ऐकतो तो जीव ऐकतो, बोलतो तो जीव ऐकतो. पण जेव्हा ह्या शरीराला आपण चांगले विचार, सत्संग, सत्कर्माची जोड लावतो आणि त्यावेळेस त्याच्याकडून जी काही वैश्विक विचार घडतात किंवा इतरांचं भलं करण्याची भावना त्याच्या मनामध्ये असते, सर्वांचा तो विचार करायला लागतो, सर्वांमध्ये देव पाहायला लागतो, तेव्हा हाच देव होऊन बसलेला असतो. म्हणून काय म्हटलं, शरीर साक्षात परमेश्वर किंवा सैतान सुद्धा. सद्गुरू श्री वामनराव पै हे आत्ताच फिलॉसॉफर, एवढे मोठे फिलॉसॉफर होऊन गेलेत वामनराव पै. यांनी इतकं सुंदर मांडलेलं हे शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर. शरीरामध्ये काय काय आहे? शरीर म्हणजे कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे. तुम्हाला जे हवं ते मागा शरीराकडे, शरीर देणार. कशी एवढी ताकद शरीराच्या विचारांमध्ये. शरीरामध्ये मन आहे, शरीरामध्ये बुद्धी आहे, अहंकार आहे, आत्मा आहे, शरीरामध्ये जाणीव आहे, नेणीव आहे, सगळे संवेदना आहेत, भावना आहेत, कल्पना आहेत, विचार करण्याची शक्ती माणसाकडे आहे. काय काय माणसाकडे आहे दडलेलं ते बघा ना तुम्ही. म्हणजे ह्या शरीरामध्ये जाणीव किती सूक्ष्म रूपात नांदते. अहो, आपल्याला कोणी स्पर्श केला तरी सुद्धा आपल्याला तो स्पर्श कोणी केला, आईने केला, बाबाने केला, भावाने केला, हे सुद्धा कळतं. कसं कळतं? न बघता आपण सांगू शकतो की हा स्पर्श वडिलांचा आहे. कोणी कसा स्पर्श करतो हे पण आपल्याला कळतं. नुसतं आपल्याला कुठे खरचटलं ना की ते खरचटलेलं बरं करण्याची ताकद सुद्धा या शरीरामध्ये आहे. म्हणजे तुमच्या शरीरात काही बिघाड झाला असेल, तो बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुद्धा शरीर आतमध्ये करतं. काय व्यवस्था, दिव्य व्यवस्था. म्हणजे डॉक्टरकडे जाण्याआधी आधीच्या काळामध्ये माणसं घरातल्या घरात काय झालं तर पटकन तो बरा करायचे. का करायचे? कारण शरीरामध्येच अशा काही गोष्टी दडलेल्या आहेत ज्यामुळे आपलं शरीरच आपल्याला हील करतं. काय व्यवस्था आहे. कारण खरचटलं की त्याच्यावर लगेच खपली येते, खपली आली की त्याच्यावर पुन्हा तशी स्किन येते. कसं काय हे होतं? हे कोण करतं? ह्या सगळ्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. शरीरामध्ये 1,12,000 किलोमीटर रक्तवाहिन्यांचं जाळं पसरलेलं आहे. म्हणजे इथून सोडलं तर ते किती मोठ्या रक्तवाहिन्यांचं ते जाळं आहे ते विचार करा. आणि ते सगळं कसं गुंतागुंतीचं आहे, पण कुठेही गुंता नाही. हे शरीर तुम्ही असं खोललं ना तर तुम्हाला हे काय आहे, हे सगळं असं दिव्यत्व दिसेल. हे सगळं चाललंय कसं आणि कोणाच्या सत्तेनं?
चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. तुकाराम महाराज म्हणतात की हे जे शरीर आहे ना, हे चाललंय ते ईश्वराच्या सत्तेने चाललंय. तो आहे म्हणून तू आहेस आणि म्हणून त्याचं भजन चुकवू नकोस, त्याचं स्मरण करायला विसरू नकोस आणि त्याच्या स्मरणाशिवाय कुठलाही काळ घालवू नकोस. कारण जो पाहतोय, जो ऐकतोय, जो बोलतोय, तो त्या प्राणशक्तीच्या बळावर सगळं काही करू शकतोय. ही प्राणशक्ती नसेल तर आपण एक बोटही हलवू शकत नाही. तेवढी ताकद आपल्यात नाही पण ईश्वरात आहे. म्हणून ईश्वराचं जे स्वरूप आहे ते आपल्यामध्ये आहे आणि म्हणून ह्या शरीराची सगळी व्यवस्था अगदी सहज रीतीने चाललेली आहे. पण या शरीराला मात्र तुम्ही खराब करू नका, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. अहो संत कबीर काय म्हणतात माहिती आहे, चदरिया झिनी रे झिनी, राम नाम रस बिनी, अष्ट कमल का चरखा बनाया, पांच तत्व की पूनी, 9-10 मास बुनन को लागे, मूर्ख मैली किनी. 9-10 महिन्यात हे दिव्य शरीर तयार होतं, फक्त 9-10 महिन्यात. पण माणसाने काय केलं माहिती आहे, मालवणीत सांगायचं झालं, मेला खराब करून टाकल्यात, वाट लावून टाकला, सगळा वसाड घातलास. संस्कार संस्कृतीकरण जर शरीरावरती झालं नाही ना, तर ह्या शरीराची आपण दिवसेंदिवस वाट लावत जातो, विचारांनी, उच्चारांनी, संस्कारांनी. आणि मग शरीराच्या अवयवांची सुद्धा हळूहळू रोग जे काही जवळ येतात ना, ते कर्माचीच फळ आहेत ती, दुसरं काय आहे. आपण ह्या शरीराचं महत्त्व जाणून घेतलं नाही, शरीराला हवं ते दिलं नाही, चांगलं खायला दिलं नाही, आहार नीट ठेवला नाही, व्यायाम केला नाही, योगासनं केली नाहीत, तर मग आणि त्याच्या विरुद्ध पूर्ण सिगारेटी फुकतोय, गुटखा खातोय, तंबाखू खातोय, दारू पितोय आणि विष देतोय ह्या शरीराला. काय या शरीराची म्हणजे प्रतारणा किती करावी. शरीराने जे दिलं तुला, ते लहान बाळ होतं आईच्या पोटातून आलेलं, किती शुद्ध होतं ते घरातल्यांनी त्या बाळाला हातात कसं घेतलं, सांभाळून. पण तेच बाळ जेव्हा मोठं होतं, 16-17 वर्षाचं होतं आणि सिगारेटी फुकून स्वतःची फुफ्फुसं काळी करून घेतं, किती वाईट वाटत असेल त्या आईला पण. म्हणून माझं नम्र विनंती आहे, मी बहीण म्हणून समजा किंवा मुलगी म्हणून समजा, तुमची नात म्हणून सांगते तुम्हाला की कृपया करून ही व्यसनं करू नका. ही व्यसनं करणं म्हणजे महापाप आहे, महापाप. अहो ह्या शरीराने आजवरती तुम्हाला सांभाळलं, या शरीराने तुम्हाला काय काय दिलंय, आनंद घेताय तो शरीराच्या मार्फतच घेताय. पण ह्या शरीराला जर तुम्ही किंमत दिली नाही तर पुढे जाऊन शरीरसुद्धा तुमची किंमत करणार नाही. म्हणूनच आजची जी तरुण मंडळी आहे ना, ती बिंदास हो. मला बघताना ते दृश्य बघताना खरंच खूप वाईट वाटतं की 17-18 वर्षाची मुलं जी आहेत ती नाक्यावरती सिगरेट ओढत असतात आणि म्हणजे किती ते खरं तर तुमची फुफ्फुसं केवढी आणि त्या फुफ्फुसांना काय पाहिजे, प्राणवायू पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे आणि आपण काय देतो त्या फुफ्फुसांना. मूर्ख मैली किनी. संत कबीर तेच म्हणतात ना, मळवलीस तू ही चादर, शरीररूपी चादर आहे ना, ती मळवू नका, तिला काय करा, छान ठेवा. तू हालचाल करायला सुरुवात कर, योगासनं कर, व्यायाम कर, दमदार कर शरीर, चिकाटी, लवचिकता, दमदारपणा सगळं काही तुझ्या शरीरामध्ये मिळवून घे आणि शरीराला सुंदर आणि सुदृढ ठेव. यामुळे काय होईल, एका बाजूला तुम्ही शरीराची पूजा करताय, शरीराला चांगलं खायला देणं, शरीराचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करणं, ही खरी परमेश्वराची पूजा आहे, उपासना आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो मधुरही, वाचे आम्ही बोलतो, हातांनी बहुसार कामे करीतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरूनी उठतो, ही ईश्वराची दया. रात्री झोपतो ना आपण आणि सकाळी डोळे उघडतो, सकाळी उठल्यानंतर ह्या पापण्या उघडतात, ही ईश्वराची दया आहे, दया. रात्री झोपलात 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत डोळेच उघडले नाहीत, सोसायटीच्या खाली सगळे जमा होतील. म्हणजे काय की रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे स्मरणात येतं की आपण कोण आहोत, कुठे आहोत, आता आपल्याला कामाला जायचंय. म्हणजे केवढी मोठी ती कृपा परमेश्वराची. अजून काय हवं परमेश्वराकडून, अजून काय मागतोस परमेश्वराकडून, सगळं तर देऊन ठेवलेलं आहे, फक्त वापर कसा करायचा हे तू ठरव. या शरीराला परमेश्वर करायचं की सैतान करायचं हे तू ठरव.
या शरीराला देव करायचं की दैत्य करायचं हे तू ठरव. आणि म्हणूनच हे सगळं विचारांमध्ये आहे, हे सगळं संस्कारांमध्ये आहे. आज आपल्या घरातली मुलं आहेत ना, मोबाईल घेऊन जी लोळत पडले त्यांना बाहेर काढावं, हवेवर पाठवा, खेळायला पाठवा. सगळीच म्हणत नाही, पण बरीच मुलं ही अशीच असतात. त्यामुळे नको, हे सगळं जे आहे ना ते शरीराला कमकुवत आणि कमजोर करत जाणार आहे. आणि असं आपलं शरीर नाही आहे. हे शरीर म्हणजे आनंदाचा गड्डा आहे, आनंदाचा डोह आहे. जर या शरीराकडे पाहिलं ना तर हा जीव आतमध्ये नांदतोय, जो आत्मा आतमध्ये नांदतोय ना, त्याला पाहण्याची ही एकच संधी आहे आपल्याला. या मनुष्य रूपाने जे धारण केलेलं शरीर आहे, त्या शरीराच्या मार्फतच आपण ईश्वराला पाहू शकतो. नाहीतर कसं पाहणार आपण हे जे मी 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 म्हणत असतो की नाही, मी असा मी तसा, या शरीराला तुम्ही वजा करा, काय उरतं? काही उरणार नाही. आणि म्हणूनच या शरीरामध्ये जो आत्मानंद आहे त्याला पाहण्याची ही एकमेव संधी आहे, ती जाऊ देऊ नका. संत कबीर म्हणतात, मनुष्य जन्म दुर्लभ, बहुरी ना दुजी बार, पक्का फल जो गिर पडा, बहुरी ना लागे डार. म्हणजे काय की एकदा का पिकलेलं फळ खाली पडलं की पुन्हा ते फांदीला लागणार नाही. एकदा का मनुष्य जन्म गेला, वाया गेला की पुन्हा तो मिळणार नाही. म्हणून देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, जशी ऊसात हो साखर. म्हणजे काय, ऊस काय आहे, ऊसाचं स्वरूप काय आहे, गोड साखर. तसा देहात ईश्वर, तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये देव नांदतोय. त्याला पाहण्याचा प्रयत्न हा जरी केला ना तरी सुद्धा त्याचा साक्षात्कार घडून येईल. तुम्ही एक पाऊल टाका हो, देव तुम्हाला 10 पावलांनी पुढे आलेला दिसेल. पण जे स्मरण आहे ते स्मरण करत असताना कृतज्ञता कशाविषयी, शरीराविषयी. देवा, मला तू एवढे चांगले डोळे दिलेस, कान दिलं, नाक दिलं, श्वास दिला. ह्या 2 बघा ना, हे 2च होल आहेत, पण 24 तासामध्ये 17,000 ते 25,000 वेळा माणूस श्वसन करतोय. 17,000 ते 25. माहिती तरी आहे का आपल्याला एवढ्या वेळा आपण श्वसन करतोय? पण कसं चाललंय? सहज त्याने देऊन ठेवलेलं आहे. म्हणून तो जर सहज आहे तर आपण सुद्धा त्याला सहज पाहूयात. सहज पाहायचं म्हणजे काय, स्वतःवरती लक्ष द्यायचं. स्वतःकडे पाहायला गेला ना, मग पहिले शरीरावर आला ना की मग सगळे मार्ग पुढे मिळत जातात माणसाला. तुम्ही पहिले शरीरावर या. म्हणूनच हे योगज वृत्ती जी आहे ना ती आपल्याला हेच शिकवते. यम नियम आसन प्राणायाम. योगशास्त्र हे असं शास्त्र आहे जे पहिले माणसाला शरीरावर आणतं. खूप फिलॉसॉफर होऊन गेलेत आणि सगळ्यांनी मन आत्मा ह्याविषयी भरपूर सांगितलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना त्याच्यावरती माणसाने पहिले काम करणं गरजेचं आहे. ते योगशास्त्र शिकवतं, ते म्हणजे शरीर. तू जोपर्यंत शरीराचा विचार करायला लागणार नाही, शरीराला तू संतुलित ठेवणार नाही, वेगवेगळ्या व्याधींमधून सुटणार नाही, तोपर्यंत तुझा जो मार्ग आहे देवापर्यंत पोहोचण्याचा तो सोपा नाही होणार, तो अजून कठीण होत जाणार. म्हणूनच शरीर आणि मनाचं खरं ऐक्य म्हणजे योग. शरीर आणि मन हे एकाच दिशेने वाटचाल करायला लागतात, परमार्थाच्या, परमेश्वराची प्राप्ती हेच ध्येय योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण त्याच्यासाठी सुरुवातीला काय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान, या 8 पायऱ्या जे सर्वसामान्यांसाठी सुद्धा आहे. हे असं नाही की फक्त साधू आणि वैराग्यांनीच करायला पाहिजे, हे आपण सर्वांनीच पाळलं पाहिजे, जेणेकरून आपण आपलं जीवन सुंदर करून घेऊ शकतो. म्हणून हे जे शरीर आहे ना ते कसं आहे ते माणसाने जाणून घेतलं. विज्ञानामध्ये आपल्याला हे सगळं शिकवलेलं आहे की किडनी कशी काम करते, रक्ताभिसरण कसं होतं आणि आपल्या हृदयाची जी कार्यप्रणाली ती कशी चालतं, हे सगळं आपल्याला शिकवलेलं आहे. पण जे काही शिकवलेलं आहे ते फक्त पुस्तकी ज्ञान आहे. पण त्याच्या मागचा जो भाव आहे आणि ह्या सगळ्यामागे जो देव आहे तो पाहायला आपण विसरलो ना. आणि म्हणूनच तो पाहता यावा म्हणून तुकाराम महाराज काय सांगिततात, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. हे जे देहा म्हणून हा जो मंदिर आणि आज जो नांदणारा परमेश्वर आहे ना त्याला पाहायला लागलास की हे सगळं आपोआप दिसायला लागेल. कसा पाहतो, कसा बोलतो, कोणाच्या सत्तेवर चाललेलं आहे, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, ही जी सत्ता आहे ना ती परमेश्वराची सत्ता आहे. आणि हीच सत्ता तुला तुझ्या संपूर्ण जीवनामध्ये सत या स्वरूपामध्ये नांदते, चित या स्वरूपात नांदते, आनंद या स्वरूपात नांदते.
सच्चिदानंद स्वरूपाचं भान घ्यायला शिकलं पाहिजे. आणि हे भान घेता 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 याचं मन परिवर्तित होतं आणि मन परिवर्तन झालं की मग सगळं जग सुंदर दिसायला लागतं. मग आपलं शरीरसुद्धा आपल्याला महत्त्वाचं वाटतं, मन महत्त्वाचं वाटतं आणि सगळ्यामध्ये त्याची जाणीव सूक्ष्म होत जाते आणि जागृत होत जाते. जागृती जोपर्यंत माणसाला येणार नाही तोपर्यंत तो एक पाऊलही पुढे टाकणार नाही. कारण खूप मंडळी मी पाहिली येतो, म्हणजे शरीराला काय, शरीर काय नाशवंत आहे असं म्हणतात, शरीर काय नश्वर आहे. अरे शरीर नश्वर नाही, ईश्वर आहे असं म्हणायला लागा. कारण ईश्वर स्वरूप असणारा हा देह हा आपल्याला किती जन्मांनंतर मिळाला आहे माहीत नाही. आता मिळाला आहे तर त्याची जाणीव करून घेऊन त्याला सुंदर आयुष्य देणं हे आपल्या हातात मात्र आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन बदलून टाकू शकता. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. म्हणजे चैतन्य स्वरूप जे आहे ते गुप्त आहे. पण ते कसं गुप्त आहे, तर ह्या सर्व उपाधींच्या मध्ये गुप्त आहे. आता ते जे गुप्त आहे त्याला जर तुला पाहायचं असेल तर ती दृष्टी, ते ज्ञानचक्षु कसे उघडतील? ज्ञानाने, संस्कारांनी, विचारांनी, सत्संगतीने. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण योगासने, प्राणायाम ह्या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत त्याचं पालन करत जातो तसा माणूस त्याच्या मूळ स्वरूपावरती स्थिरावतो आणि ही स्थिर स्थिती त्याला आनंद प्राप्तीपर्यंत घेऊन जाते, कैवल्यापर्यंत घेऊन जाते, समाधीपर्यंत घेऊन जाते. तर मोक्षापर्यंत आणि मुक्तीपर्यंतचा हा प्रवास जो आहे, मुक्ती मोक्ष म्हणजे काय, मोकळं होणं, सुटणं. माणूस ज्याच्यात अडकलेला आहे त्याच्यातून बाहेर पडतो, सुटतो. आणि सुटतो म्हणजे काय होतो, आनंदातच राहतो. म्हणजे त्याला दुसऱ्या गोष्टींचे ताणतणाव हे सगळं काहीच राहत नाही, फक्त स्वरूपाकार होऊन जातो. आणि हा जो ईश्वररूपी देह आहे आणि जो देहामध्ये नांदणारा गोविंद आहे त्याचं सतत भान घेत राहतो. असं आपलं शरीर पवित्र, शुद्ध, सुंदर झालं तर आपलं आयुष्य किती छान होईल. म्हणून संत तुकाराम महाराज पुढे असं म्हणतात, देव देहात देहात का हो जाता देवळात. ज्या माणसाला त्याच्या देहातच देव पाहता येत नाही तो देवळात जाऊन तरी काय बघणार आहे. म्हणूनच आपल्याला ह्या देहात नांदणाऱ्या देवाला पाहता आलं पाहिजे आणि मूर्तीत नांदणाऱ्या देवाला सुद्धा पाहता आलं पाहिजे. मी असं म्हणत नाही आहे की देवळात जाऊ नका, देवळात जा, मूर्तीत पहा, मूर्तीच्या अलीकडे पण पहा, पलीकडे पण पहा, इकडे पण पहा आणि सगळीकडेच पहा. पण सगळीकडे पाहता 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 जो एकच आहे ते एकतत्व विसरू नका. आणि त्या एक स्वरूपाला पाहून पाहून आपण सुद्धा एकाकार होतो. आणि अशी एकाकार स्थिती शरीर आणि मनाला साध्य करून घेण्यासाठी योग जीवन किंवा योग जीवनशैली जीवनामध्ये आणून आपण आपलं जीवन सुंदर करून घेऊया. आणि जसं संत तुकाराम महाराज सांगतायत की देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. तर हा जो आत्मानंद आहे त्याला तुम्ही पाहता 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 आनंद स्वरूप स्वतःचं करून घ्या आणि तुमचं जीवनसुद्धा आनंदीमय करून घ्या. हाच खरा तर शांती आणि सुखमय जीवनाचा राजमार्ग आहे जो संतांनी ऋषीमुनींनी उलगडून दिलेला आहे. तर याचं नक्की पालन करा आणि जीवन सुंदर करून घ्या. धन्यवाद.